कोरोना आणि युद्धानंतर जगासमोर ऊर्जा संकट. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती. हे दशक संकटाचं दशक बनलंय. जगातील मोठी लोकसंख्या गरिबीच्या दलदलीत अडकू शकते. मोदींचं विधान. चार वर्षात उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत 133 पैकी फक्त 42 दिवस हजेरी. ठाकरेंची उपस्थिती केवळ 31.58%, तर मिटकरींची सर्वाधिक 95% हजेरी. शशिकांत शिंदेंची 90% उपस्थिती. सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांनीही शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती. पटेलांनी मागितली होती वेळ, मात्र तटकरेच अचानक भेटीसाठी पोहोचल्याची माहिती. पार्थ पवारांची तक्रार केल्याची पवारांच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. पक्षातील अंतर्गत फेरबदलांमुळे राष्ट्रवादीचे आमदार धास्तावले. राष्ट्रवादीच्या आमदारांचं शरद पवारांना मदतीसाठी साकडं. बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे आमदारांमध्ये अस्वस्थता. पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. काल रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली फडणवीसांची भेट. राजकीय आणि इतर विषयांवर पार्थ पवारांशी चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आनंद परांजपेंनी घेतली शरद पवारांची भेट. शिवसेना प्रवेशानंतर आनंद परांजपे पवारांच्या भेटीला शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन घेतली भेट. दुशांत सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता. सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची सही. तटकरेंच्या सहीमुळे सिद्दीकींची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हीच लोकांची इच्छा. बच्चू कडू यांचं वक्तव्य. ज्या मालकाने नोकरी दिली त्याचं गुणगान करणारच. कडूंच्या विधानावर भाजपच्या शिवराय कुलकर्णींचा पलटवार. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरेला अटक. मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. मनीषा मांढरे नीट पेपर फुटीतील सूत्रधार असल्याची सीबीआयची न्यायालयात माहिती. नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत. मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप सीबीआयकडून. कुटुंबाची कसून चौकशी. पेट्रोल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेचं आंदोलन. पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड. दगडूशेठ गणपती संस्थानला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वांगीण विकास होणार. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार. जीआरपी पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या. पीडित मामाला भेटण्यासाठी आली होती कल्याणला. धुळ्यात भोंदूबाबाचं दुष्कृत्य. पूजाविधीसाठी आलेल्या दोघांची केली भोंदूबाबांना हत्या. पोलिसांनी आवळल्या नराधम बाबाच्या मुसक्या. वसईतील नायगाव पूर्वमध्ये चौघांना विजेचा धक्का. एकाचा मृत्यू, 3 जखमी. कारवाई दरम्यान लोखंडी बॅनरचा उच्चदाब विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्यानं दुर्घटना. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिलासा. धनकवडी टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्र्यांकडून तात्पुरती स्थगिती. दोन्ही पक्षांच्या सुनावणीनंतरच अंतिम निर्णय घेणार.